पर्सेंट आरक्षण भेटलंय 10% मराठा समाजला. तर तुम्हाला काय आहे, असं कोणाला श्रेय द्यायला पाहिजे? साहजिकच आहे, याचं संपूर्ण श्रेय हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय या महायुती सरकारचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या सर्व आमदार आणि खासदार आणि मराठा समाजाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना याचं श्रेय देण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल सर्व सरकारचे प्रयत्न होते, परंतु मनापासून आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी जर खरे प्रयत्न कोणाचे झाले असतील ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारचेच झालेले आहेत. कारण नुसतं आरक्षणाचं विधेयक काढणं किंवा आरक्षण विधानसभा आणि विधान परिषद मंजूर करून घेणं म्हणजे ते टिकत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यासाठी टिकणारं आरक्षण म्हणजे काय, तर मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या कशा पद्धतीने मागास आहे हे सिद्ध करणं, आणि हे सिद्ध करण्यासाठी 4 लाख प्रगणक या महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राबत होते, घराघरात पोहोचत होते, पाहणी निरीक्षण करत होते. आणि हा डेटा जो आहे, हा एम्पेरिकल डेटा गोळा करून खऱ्या अर्थाने आज 84% मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र मोठा काळ होता. हो, नक्कीच हा मोठा काळ होता. आणि आता देखील हे आरक्षण सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने टिकेल यासाठी खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष देऊन होते, असे जर तुम्ही विधान परिषद बोलताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, स्वतः अजितदादा पवार लक्ष देऊन होते. या अर्थाने या मंत्रिमंडळाने जबाबदारी वाटून घेतली होती की प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर 4 लाख कर्मचारी, अगदी तलाट्यांपासून, ग्रामसेवकांपासून, प्रगणकापासून, तहसीलदार, ग्रामपंचायत पासून सर्व हे राबत होते. आणि हे शिक्षकांपासून सर्व राबत होते, डेटा गोळा करत होते. मागासवर्ग आयोगाने हा डेटा गोळा केल्यानंतर त्याचं विश्लेषण व्यवस्थित केलेलं आहे, याची पाहणी एक नेता करत होता. तर दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत हे कोर्टात कसं टिकेल त्यासाठी सर्व आजी माजी न्यायाधीशांना बरोबर घेऊन कोर्टात टिकणारं आणि संविधानात ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे 34A असेल किंवा 15A, B, K यानुसार हे आरक्षण कसं देता येतं. एखाद्या विशिष्ट समाजाची परिस्थिती कालांतराने जर मागास होत असेल शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या, तर अशा प्रवर्गाला आपण आरक्षण देऊ शकतो. आज तामिळनाडू असेल, बिहार असेल, कितीतरी राज्यामध्ये आज 70% पुढे आरक्षण गेलेलं आहे. आणि हा सगळ्या पद्धतीने अभ्यास करून हे टिकणारं आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार, आणि त्यासाठी आज 20 तारखेला विशेष अधिवेशन घेऊन त्या पद्धतीचा निर्णय दोन्ही सभागृहामध्ये पारित करून घेतलेला आहे. आज जब मराठा समाज का आरक्षण विधेयक मंजूर हो गया है, क्या संदेश देना चाहिए? आज अपना सरकार शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआई, मुख्यमंत्री हमारे एकनाथ जी शिंदे साहब ने एक दिन का अधिवेशन बुला के जो बिल पास किया है 10% आरक्षण का, उसके लिए हम लोग बहुत खुश हैं। उन्होंने जो कसम ली थी छत्रपति शिवाजी महाराज के सामने कि मैं ये महाराष्ट्र के जनता को आरक्षण दिलवा दूंगा, और उन्होंने जो शपथ ली थी वो आज पूरी की है, और इसीलिए हम लोग जनता बहुत खुश है। हमारी आने वाली पीढ़ी है उसके लिए इसका बहुत सारा फायदा होएगा। इसके लिए ये सब लोगों ने, आज हमारे विधायक प्रकाश दादा सुर्वे ये हमेशा जनता के साथ रहे हैं, ये मराठा आरक्षण मुद्दे के साथ में रहे थे। इसीलिए हम उनके कार्यालय के सामने पटाखा बजा के, पेड़ा वेड़ा खिला के, हम लोग मिठाई बांट के यहाँ पे बहुत बड़ा सेलिब्रेशन हम लोगों ने किया है। और हम लोग बहुत सारी जनता है जो हम लोग बहुत खुश है, और आने वाले दिनों में महाराष्ट्र के इतिहास में स्वर्ण अक्षरों में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का नाम लिखा जाएगा। जब तक चांद सूरज रहेगा मुख्यमंत्री का नाम रहेगा, ये नारा देके हम लोगों ने यहाँ जश्न मनाया है। विरोधियों का कहना है चुनाव आ रहा है, इसके लिए आनंद फानंद में अभी वो विरोधी है, वो क्या बोलेंगे क्या नहीं बोलेंगे वो उनका मुद्दा है। और अच्छा काम हो रहा है तो उसके लिए विरोध तो होगा ही। अच्छा काम करने वाला एक रहता है, विरोध करने वाले 10 रहते हैं। वो भी वो काम कर सकते थे, जो आज चिल्ला रहे, गला फाड़ फाड़ के जो चिल्ला रहे, विरोध कर रहे हैं, वो भी ये काम कर सकते थे। उनके हाथ में भी था ये करने का, लेकिन उन्होंने किया नहीं है। और जो करता है वो देखा नहीं जाता है, तो पेट दुखी है, उसको क्या कर सकते हैं अपन, चिल्लाने दो उनको।